आणि बदलापूरमधल्या अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट हाती येते। एन्काउंटर प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी न्यायिक आयोग स्थापन करण्याचा निर्णय झाला। राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना करण्याला मंजुरी दिली आहे। या आयोगाच्या माध्यमातून चकमकीशी संबंधित सर्व घटनांचा तपशीलवार तपास करण्यात येणार आहे। अपडेट जाणून घेऊयात, अक्षय भाटकर आपल्या सोबत आहे। अक्षय, आता न्यायिक आयोग स्थापन करण्यात येणार आहे, पुढची कार्यवाही नेमकी या आयोगाची कशी असेल? अक्षय शिंदेच्या एन्काउंटरच्या संदर्भामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले होते। मग विरोधक असतील किंवा स्वतः उच्च न्यायालय असेल यांनी देखील या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केलं होतं आणि हे एन्काउंटर कशा प्रकारे होतं हे सिद्ध करून दाखवायला सांगितलं होतं। त्यामुळे आता राज्य सरकारने एक पाऊल पुढे घेत न्यायिक आयोगाची स्थापना केलेली आहे। यामध्ये निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली हा न्यायिक आयोग असणार आहे आणि या एन्काउंटरच्या संदर्भातल्या प्रत्येक गोष्टींची तपासणी या आयोगातर्फे केली जाणार आहे। म्हणजे अगदी सुरुवातीपासून म्हणजे अक्षय शिंदे याला तळोजा न्यायालयामधून तळोजा कारागृहामधून काढण्यापासून ते अगदी कळंब हॉस्पिटलपर्यंत त्याचा मृतदेह आणण्यापर्यंत सगळ्या गोष्टींची चौकशी यामध्ये केली जाणार आहे। त्यानंतर देखील मृतदेह आणल्याच्या नंतर पोस्टमॉर्टम देखील कशा प्रकारे झालं हे सगळ्या गोष्टी चौकशी केली जाणार आहेत आणि प्रत्येक गोष्ट तपासल्यानंतर हा आयोग आपला अहवाल हा देणार आहे आणि त्या अहवालामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी तर त्यावरून हा एन्काउंटर होता, फेक होता की खरा होता हे सिद्ध होईल। त्यामुळे राज्य सरकारने आता या आयोगाची स्थापना केलेली आहे। अक्षय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।